नागपुर महानगरपालिका चुनाव का शंखनाद हो चुका है। बीते कई वर्षों से शहर में प्रशासनिक कार्यकाल चल रहा था, लेकिन अब एक बार फिर जनता के जनमत की कसौटी सामने है। इस चुनाव में हर उम्मीदवार को सीधे जनता के सवालों का करना पड़ेगा सामना। और हमारी सबसे बड़ी समस्या है कि घर के बिल्कुल सामने में बड़ा सा हिस्सा उसका ढह गया है। कभी ना कभी बच्चा बाहर निकलता ही है, और होना ना हो और हो जाए तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा। सड़क, पानी, सफाई, बिजली और बुनियादी सुविधाओं पर अब सिर्फ वादे नहीं, जवाबदेही तय होगी। चुनावी बिगुल बजते ही विभिन्न राजनीतिक दलों ने अपनी तैयारियों को तेज कर दिया है। हर पार्टी की नजर एक ही सवाल पर टिकी है, जनता के मन में बसने वाला उम्मीदवार आखिर कौन है। सबसे बड़ा सवाल यही है कि प्रभाग का नेतृत्व किसके हाथ में जाएगा। क्या जनता अनुभव को चुनेगी या फिर देगी नए चेहरों को मौका। नागपुर की चौपालों में, गलियों में और घर घर में अब सिर्फ एक ही चर्चा, हमें कैसा नगर सेवक चाहिए। नागपुर महानगरपालिका चुनाव में इस बार फैसला सिर्फ वोट से नहीं, सोच से होगा। जनता बोलेगी और वही तय करेगी प्रभाग का भविष्य और शहर की दिशा। आशीर्वाद घेण्याकरता म्हणून एक दोन मिनिटं तुम्हाला सांगतो। मला हे सगळं की ज्या पद्धतीने तुम्हाला सीट मिळालेली आहे त्यानंतर भविष्यात काय तुम्ही सर्वात पहिले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी भारतीय जनता पार्टी 2002 पासून भाजपच्या बूथ अध्यक्षापासून सुरुवात केली। माननीय पक्षाचे आमचे आदरणीय नेते नितीनजी गडकरी, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे माजी आमदार गिरीश काका व्यास, भाऊ कुंभारे आणि आताचे आमदार प्रवीण दंटे यांनी या सर्वसाधारण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला। भारतीय जनता पार्टीचा बीफॉर्म देऊन त्याला सन्मानित केलं। सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानतो। असंख्य कार्यकर्ते, बूथ अध्यक्षापासून मी काम सुरू केलं। भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराचा महामंत्री, संपर्क प्रमुख हे सर्व दायित्व निभवत मी प्रभागाचा संयोजक झालो आणि मला तिकीट दिली। आणि आता येणाऱ्या काळात आमच्या याच्यात समस्या आहेत, कंजेस्टेड एरिया असल्यामुळे समस्या आहे। 100% समस्याचं निवारण झालं नाही। कुठे गटरची प्रॉब्लेम आहे, कुठे नळाचा आता 24/7 चालू झालेला आहे, पण काही वस्त्यात ते बाकी आहे। हे सगळे उरलेले कामं मी पूर्ण करीन। नळ, रस्ता, पाणी याच्या व्यतिरिक्तही शैक्षणिक दर्जा, आमचा कंजेस्टेड एरिया असल्यामुळे सामान्य घरच्या लोकांना अभ्यास करायला जागा नाही, अत्याधुनिक अभ्यासिका, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकरता उद्यानं आणि लहान मुलांसाठी पण काहीतरी उद्यानामध्ये त्यांची व्यवस्था करून एक सुंदर प्रभाग निर्माण करण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद। तर आपण होते सचिन यांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली आणि त्या संधीचं जर सोनं झालं, म्हणजे ते विजय जर झाले तर त्यांनी अख्खा पाढाच काय राहिलाय याचा भासून दाखवलेला आहे। घोडा मैदान जवळ आहे, मतदाता आपल्या सध्याला घरात आहे, मात्र उमेदवार हा प्रत्येकाच्या भेटी गाठी घेण्याकरता म्हणून त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे। नागपूरच्या पेटकर गल्लीतून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिरटकर आणि